पण तो भगवान नाथसावाच्या घरी दिवा लावायचं काम करत होते. एवढं देवपूजेचं साहित्य सांगल तुका महाराज भगवान करू लागले. हे नवल केवळे केवळे न कळे कानवाचे गोडे असं भगवान आहे. बोला हाय सकळ सुरांगणेंद्रा जया जमनविती आज्ञाधारक तो देव पूजने उपचाराने एकनाथाची देतसे. सुरवर लोक आहेत तेवढे 33 कोटी देव आहेत. कोणी असू द्या आज्ञाधारक आहेत देवाचे. आता एवढे देव आहेत पण मी कधी सांगतो महाराज म्हणे सर्व देवाचा आहे देवन्मळ्या माझा पंढरी राम. एवढा वेळ चालला का सर देवापेक्षा मोठं कोणी आहे का दादा? होय अजिबात नाही. सर्वांमध्ये भगवान महाराजच्या ठिकाणी देवाची सत्ता आहे. तिकडं तिकडं आपण म्हणतो देखवी आहे कवी एक पण एवढा भगवान परमात्मा नाथ बाबाचे देवपूजेचं साहित्य गोळा करू लागला. देवपूजेचं साहित्य हाताखाली देतोय. ते भक्ताचं प्रेम आहे. त्याला भक्ताची भक्ती म्हणतात जाते. बोला कृष्णा म्हणून हाक मारित आहे तव पुढे सादर होया उचिता मुखे अंतर्न पडे सर्वथा सावधानता सर्वका. इकडे तिकडे गेला नाथ बाबा हात मारायला आहे. कृष्णा कृष्णा म्हणलं की समोर जी मागत. आता जी शब्द राहिला का आता शिकडी काय तसं नाही. जी मागत हात मारणे की हो देतात त्याला मला सटकणे असं गड्याच्या पुढचं हे एवढं काम करू लागले बघा. हात मारले की समोर उभा गायाच्या मालक आपली एवढं मला ठिकाणी राशे भक्ताची घरी कामे न सांगता तरी अशी अवस्था आहे. बोला चंदन देतसे उगाळून कोणी म्हणती श्रीखंडा ब्राह्मण नगरवासी सकळ जन आचरवणी करिता चंदन उगाळून देऊ लागले. घरी आपल्याला तीनदा म्हणाला की हो पाणी दे घ्यायचं कळलं नका मला सांगायला असं भगवान स्वतः काम करू लागले. हाताने चंदन उगाळून देऊ लागले. काही लोक म्हणे श्रीखंड ब्राह्मण आहे. काय आमच्या उत्तम भावासारखे नवल वाटू लागलं. काय कमाल आहे म्हणले कोण आहे की काय काम करतंय. खरोखर ब्राह्मणाकडे पाहिल्याच्या नंतर नवल वाटत होतं कारण ते भक्ताचं प्रेम कसं होतं. म्हणते एकनाथाचे घरी एक ब्राह्मण करी तो साखरी काय वेतन न घेता पदरी अगदी भरवाली तसे बरेच लोक असतात. मला सांगा घरच्यापेक्षा शेजाऱ्याने ताण असते का? बरोबर आहे. खूप काही लोक चर्चा. आता काही लोक म्हणू लागले नाथ बाबाचे ते ब्राह्मण आले कमाल आहे तुझी काही चाकरी कामाची घेणं झालं काम करायचं काय तुम्हाला असेल त्याची. एवढी चर्चा चालू झाली एवढी चालू झाली. सर्व महाराज ठिकाणी करू लागले लोक चर्चा. काही बोल घेत नाही पण एवढी सेवा अट्टाहासानं करते. सेवेत अंतर पडू देत नाही. तुका म्हणे करा सेवा आली जीवावरी अशी सेवा चालू होती. कारण भक्ताचं प्रेम तसं होतं आहे. प्रेम प्रीतीचे बांधणे तेन सुटे काही केले असं भले भक्ताचं प्रेम आहे. बोला एकनाथाची कळत नाही मंदिरात जाती द्वारकनाथ कांतीशी धंदा